आता आपण बनवणार आहे खूप छान अशी मटकीची उसळ। पहिल्यांदा आपण 1 चमचा तेल गरम करून घेतले। गरम करून म्हणजे पूर्ण गरम करू द्यायचं। त्यामध्ये टाकायचा कांदा, असा हा कांदा भाजू द्यायचा पूर्णपणे। लाल असा भाजला, खूप असा छान असा मध्यम आचेवरती लाल असा भाजू द्यायचा। त्याच्यामध्ये आपण ही जी लसूण आणि मिरचीची पेस्ट ती टाकायची। त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, तो पण असा भाजू द्यायचा। एकदम असा करपूस असा कांदा भाजू द्यायचा। आणि एक टोमॅटो चिरून घ्यायचं। कांदा भाजला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं। त्याच्यामध्ये आपण एक कापून चिरलेला कांदा, एक कापून चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि त्याला पण असं खूप छान असं भाजायचं। मध्यम आचेवर भाजू द्यायचं। त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची हळद। हळद भरपूर नाही टाकायचं, थोडंसंच टाकायची, कडूपणा येत नाही। आणि त्याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरा। हे आपण खूप छान असं मस्तपैकी मिक्स केलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं। आपला घाटी मसाला असतो ना, तो जरी टाकला ना तो खूप छान टेस्ट येते। त्याच्यामध्ये हा गरम मसाल्याची पावडर, माझ्याकडे अशी गरम मसाल्याची पुडी आणूनच ठेवते, खूप छान टेस्ट येते। आणि त्याच्यामध्ये अशी मोड आलेली मटकी टाकायची। मटकी धुवून घ्यायची, त्याचा कडवटपणा निघून जातो। नाही तर कोण मटकी आणतं मोड आले तशीच टाकतात, तसं नाही टाकायचं। आणि अशी छान अशी तुम्ही बघताय, खूप छान अशी भाजू द्यायचं मटकीला, नाहीतर कोण आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मटकी अशी छान वाफलू द्यायची बरं का।